नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण आयोजित यंदाचा वाङ्मयीन पुरस्कार तळा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रायगडभूषण श्री पुरुषोत्तम मुळे लिखित चाफ्याचे फूल या कथासंग्रहास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरणतर्फे दर महिन्याच्या 17 तारखेला मधुबन कट्ट्यावर कवी संमेलन आयोजित केलं जातं. त्याचं औचित्य साधून दिनांक 17 आणि 18 फेब्रुवारी असे 2 दिवस कवी संमेलन व पुरस्काराचं आयोजन केलं होतं. श्री पुरुषोत्तम मुळे हे दुर्गम आणि डोंगराळ भागात कार्य करत असून त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड असल्यामुळे ते साहित्य लेखनाकडे आकर्षित झाले आणि त्यामधून माळरान, जीवनवेल आणि चाफ्याचं फूल हे 3 कथासंग्रह प्रकाशित केलेले आहे. चाफ्याचं फूल कथासंग्रहाला नाव देताना कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक साहित्यरत्न पद्मभूषण मधुभाई कर्णिक यांना चाफा खूप आवडतो असे रायगड समन्वयक अरुण जंगम यांचे मार्गदर्शनाने मधुबाई यांच्या जन्मदिनी चाफ्याचं झाड लागवड करतो. त्याचं स्मरण व्हावं या हेतूनं कथासंग्रहाला मुळे यांनी चाफ्याचं फूल हे नाव दिलं. त्यामधील कथा मर्मभेदक, काही संदेश घेऊन जाणारे, वाचकांना आवडतील अशा साध्या आणि सोप्या भाषेत लिहिल्या आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून पुस्तके आली होती. त्यात चाफ्याचं फूल कथासंग्रहास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 3,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन गौरवण्यात आलं. पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत, परंतु कथासंग्रहास मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांना अत्यानंद झाला आहे. ते विविध सामाजिक, शैक्षणिक साहित्य या संस्थेवर कार्यरत असून 40 ते 42 वर्ष पत्रकार म्हणून उत्तम काम करत आहेत. रायगडभूषण हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे श्री पुरुषोत्तम मुळे यांचे विविध संस्था, मान्यवर, मित्रपरिवार यांच्याकडून त्यांचं खास अभिनंदन होत आहे. या सोहळ्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त श्री रमेश कीर, कार्याध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, संमेलन अध्यक्ष रायगडभूषण श्री एल.बी. पाटील, रायगड अध्यक्ष सुधीर शेठ, ऑल जर्नलिस्ट फ्रेंड्स महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश कोळी, मुरुड अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा समन्वयक अ.व्ही. जंगम, महानगर मुंबईचे संपादक मिलिंद खारपाटील, दुर्गा अभ्यासक सुखद राणे, गझलकार ज्योत्स्ना राजपूत, सुनीता जोशी, उरण अध्यक्ष मचिंद्र म्हात्रे, रंजन केनी, अजय शिवकर, सूर्यकांत दांडेकर, उरणचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, रामचंद्र म्हात्रे, ए.डी. पाटील, समता ठाकूर, साहेबराव ठाणगे या मान्यवरांसह राज्यभरातील कवी, कवयित्री, साहित्यिक, शिक्षक, साहित्यप्रेमी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.